दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय जनहित पक्ष संस्थापक अध्यक्ष माजी पोलीस महासंचालक संजय पांडे, उपाध्यक्ष भीमराव पवार, सरचिटणीस फ्रान्सिस खंडांगळे, खजिनदार प्रवीण धुमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन मेळावा व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। समविचारी महाविकास आघाडी यांच्याशी बोलणे चालू असून त्यांच्याकडून 10 सीट मागत आहे। त्यापैकी 4 सीट हे दिले असून यामध्ये समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे जनसेवक सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव बळवंत भोसले हे देवळाली विधानसभा लढवणार आहेत। जनसामान्य गरीब निराधार यांच्या हक्कासाठी लढणारे, पोलीस खात्यामार्फत लाखो भाविकांना न्याय देणारे, ऐतिहासिक दीनबंधू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे पुनर्निर्मितीचे शिल्पकार, जनसेवक सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव बळवंत भोसले हे कोणतीही समस्या असो किंवा नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच आपला खारीचा वाटा उचलणाऱ्या शामराव बळवंत भोसले यांनी देवळाली मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे। शामराव बळवंत भोसले यांना नागरिकांचा असलेला पाठिंबा यामुळे यांच्यासारख्या सामान्य व्यक्ती महत्त्वाची गरज असल्याचं बोललं जात आहे। देवळाली मतदारसंघात जवळपास 30 वर्ष नोकरी केलेली आहे, त्यामुळे माझ्याजवळ 5 गुण आहे। प्रथम मी पोलीस होतो, दुसरे माझे सर्व जाती धर्माचे मित्र आहे, तिसरा गुण माझा आहे की मी एक मोठं सामाजिक काम केलं, प्रत्येक पोलीस स्टेशनला मंदिरं बांधले, चौथा गुण माझा आहे की मी निर्व्यसनी आहे, आणि 5वा गुण माझा असा आहे की माझ्या आडनावामध्ये भोसले आहे। मी पगारे भालराव नाही आहे, कांगोडे नाही आहे, माझ्या आडनावात भोसले असल्यामुळे आणि मी ह्या मतदारसंघात पूर्ण अभ्यास केल्यामुळे मला आत्मविश्वास आहे। आणि साहेबांची, पांडे साहेब हे फार मोठे, आमच्या डिपार्टमेंटचे लोक त्यांना देव मानतात, कारण त्यांनी असं कार्य केलेलं आहे। पांडे साहेबांच्या पक्षातून मला जर तिकीट भेटलं आणि आमच्या पुऱ्या महाराष्ट्रातले जनतेचे पोलीस बांधव हे आपल्या सहकार्याला आले माझ्या, तर आम्ही 100% हे नाशिक देवळालीचं 126चं सीट एक 100% जिंकू असं साहेबाला बी आत्मविश्वास आहे, आम्हाला बी आत्मविश्वास आहे। साहेब तशी बोलणी करताय, पण जे महाराष्ट्रातले जे कर्मचारी आमचे सर्व आहे ते साहेबांच्या शब्दावर आपल्यासाठी ते मेहनत करायला तयार आहे, तन मन धनापासून। आणि मला आत्मविश्वास आहे, मी आज देवळाली मतदारसंघामध्ये फार काम केलेलं आहे, कुठल्याही पोलिसांनी नाही केलं, कुठल्याही पोलिसाला काही जमत नाही, पण मी ड्युटी सांभाळून एवढं केलं। आणि तुमच्या सर्व पत्रकार बांधवामुळे एक जागतिक वास्तू, एक ऐतिहासिक वास्तू इथं उभी केलेली आहे। बाबासाहेबांचं एक स्मारक बांधलेलं आहे, बाबासाहेबांनी उद्घाटन केलेलं, बाबासाहेबांचं नाव असलेलं भारतातलं वाचनालय 37चं तुमच्या सर्वांच्या मदतीने उभं केलं। सर्व दानदात्यामुळं, सर्व मीडियामुळं, सर्व पत्रकारितेमुळं मला जर एक संधी मिळाली तिथं नक्कीच सोनं करीन। संधी फक्त द्यावा, त्या संधीचं मी सोनं करीन आणि आमच्या साहेबांचं नाव, दीपक पांडे साहेबांचं नाव नक्कीच मोठं करीन, कारण त्यांचे आशीर्वाद आहे ते परिस आहे। बंधूंनो, मी पहिल्या वेळ भेटलो असा पहिला माणूस पाहिला आहे, पहिला भरपूर अधिकारी पाहिले, व पहिल्याच याच्यामध्ये जो पॉवर दिसला, कारण मी धार्मिक असल्यामुळे मला काही कळतं, तर त्यामुळे पुऱ्या महाराष्ट्राची जनता, पुऱ्या महाराष्ट्रातलं पोलीस दल साहेबाकडून आशा लावलेलं आहे आणि एकदम उद्देश प्रामाणिक आहे, जनसेवक करायची। संजय पांडे साहेब आमचे जे प्रमुख आहे, संस्थापक आहे, संजय पांडे साहेब आमचे जे संस्थापक आहे ते आमच्या मातीशी खंबीरपणे उभे आहे आणि ते सर्व महाराष्ट्रातल्या पोलिसांना आमच्यासाठी, माझ्यासाठी तरी ते उभे करणार आहे। आणि त्यामुळे मी नक्कीच, तुमची फक्त साथ पाहिजे, मी नक्कीच संधी द्या, संधीचं सोनं करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या उमेदवारांची चाचणी सुरू आहे, त्यापैकी ह्या ठिकाणी आम्ही जाहीर केलं आमच्या देवळालीवरून शामराव भोसले साहेब उभे राहणार आहेत, त्यांना आमचा पाठिंबा आहे। तसेच या ठिकाणी बसलेले मंगेश भोयर हे विरारवरून 132 विधानसभा क्षेत्रातून उभं राहणार आहे। मी स्वतः, आता कोणताही लीडर असलं की स्वतः आपण जर नाही लढलं तर ते लीडरशिप कशी, तर मी स्वतः 164
वर्सोवा मतदारसंघातून उभा राहणार आहोत. मुंबईवरून आमचे सोबतचे मिस्टर परत पवार साहेब आहेत, ते वडालावरून उभे राहणार आहेत. ते असे आमचे 4 उमेदवारांची आता जवळजवळ निवड केलेली आहे. इतर राहिलेले आम्ही जवळजवळ 10 उमेदवार उभे करणार आहोत. ते आम्ही लवकरच त्यांचे नाव पण जाहीर करणार. त्यांची चाचणी सुरू आहे. आपल्या पक्षाचं नेमकं नाव काय राहणार? आम्ही आमच्या पक्षाचं नाव राष्ट्रीय जनहित पार्टी असं आम्ही नियोजित केलेलं आहे. अजून त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही. काही दिवसांनी जेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन होईल ते आपल्याला त्याची कल्पना होईल, पण अजून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली नाही. आमचे बरेचसे पोलीस बांधवांचे मत होता त्याप्रमाणे ते पक्षाच्या बाबतीत. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीसाठी उमेदवार देणार? आमचे मुद्दे आम्ही जे सांगितलं की आमचा मुख्य मुद्दा आहे जे शासकीय कर्मचारी आहेत. या शासकीय कर्मचारी जेव्हा नोकरीमध्ये असतात किंवा नोकरीच्या नंतर रिटायर होतात, त्यांच्या वेलफेअरसाठी आमच्या हे पक्ष काम करेल. जोपर्यंत पक्ष नाही तोपर्यंत ते विचारमंच काम करेल. त्याच्यानंतर जे शासकीय सेवात नाही, जे लोक प्रायव्हेट सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना सुद्धा बरीचशी अडचण आहे. असे लोकांना मदत करण्यासाठी आमचा पक्ष राहील. त्यांच्या नोकरीमध्ये असताना जे काही अडचण असतील त्यांना मदत करेल. आणि शेतकऱ्यांना त्यांना कमीत कमी त्यांना एज्युकेट करणं आणि ते त्यांना सक्षम करणं हे आमच्या पक्षाचा उद्देश आहे. माहितीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी तुम्ही संपर्कात आहे असे बरेचसे पक्ष जे आज सेक्युलर विचारधाराचे आहे ते आमच्याशी संपर्कात आहे. योग्य वेळा जर त्यांच्याशी विचारविनिमय होऊन काहीतरी आम्ही एक मार्गावर आलो तर आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीत सांगता येईल. होणार नाही. मला हे निर्णय जे युतीवाले आहेत त्यांनी घ्यायला हवं. मात्र आमच्याकडून स्पष्ट आहे की आम्ही सेक्युलर विचारधाराचे आहोत. आम्ही सेक्युलर विचारधाराचे ज्या पार्टी असतील त्या लोकांची चर्चा करायला, त्यांच्याशी चर्चा त्या काही लोकांनी केलेली आहे आणि ते सुरूही आहे. त्यांच्याशी जर काही निष्पन्न झालं तर या संदर्भातली काही बैठक झालेली आहे का? नाही, अशी आमची अजून काही बैठक. एकूण राज्यात किती उमेदवार उभे करण्यात आले? आम्ही 10 उमेदवार एकूण राज्यात नाही राज्यात म्हणजे प्रत्येक भागात आमचे उमेदवार राहतील. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, वेस्टर्न महाराष्ट्र, कोकण, मुंबई. सर, जे रिटायर झालेले पोलीस अधिकारी आहे किंवा कर्मचारी आहे, तुम्ही त्यांना संघटित करणार आहात का पुन्हा? ते तर सुरुवातीपासूनच संघटित आहे आणि खरोखरच त्यांच्या सांगण्याप्रमाणे तर हे विचारमंच सुरू झालेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही संघटना चालवतो, मग संघटनाला राजकीय काम करता येत नाही तर त्यासाठी आपण एक पक्ष उभारू. पण तो अजूनही आता नियोजन आहे. अजूनपर्यंत त्या पक्षाची कुठल्याही प्रकारची नोंदणी आणि काही झालेली नाही. आता सध्या त्या आपल्या विचारमंचच्या नावाखाली सेक्युलर ज्यांची मनस्थिती आहे, जसं त्यांचे विचार आहे असे लोकांना आम्ही पाठिंबा देतो आहे आणि त्यांना पुढे इलेक्शन लढवण्यासाठी आम्ही मदत करतो. या ठिकाणी आज ह्या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व देवलालीचे नागरिक, आमचे रिटायर्ड पोलीसचे, मला वाटतं काही मुंबईवरून, काही जळगाववरून या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेषतः आमच्या ह्या विचारमंच जो आपण स्थापित केलं त्याचे उपाध्यक्ष आमचे भीमराव पवार साहेब, त्याच्यानंतर आमचे सरचिटणीस मिस्टर फ्रान्सिस खंडागळे इथे आहेत. त्या सर्व लोकांबरोबर इथे आल्यानंतर मला फार आनंद वाटतं आणि ते आपल्याला मी थोडक्यात सांगू इच्छितो. सर्वात मोठा आनंद काय असू शकतं? एक आईला सर्वात मोठा आनंद असतं की त्याचा लहान मुलगा मोठा होऊन काहीतरी चांगल्या पदवीवर जातो. तसाच म्हणजे पूर्ण परिवाराला तेव्हा आनंद होतो जेव्हा एक लहान वर्गा वर जाऊन कुठेतरी चांगली पोस्ट घेतो, वर कुठली प्रशासनिक पोस्ट घेतो. आज माझ्यासाठी जेव्हा आता मला कुटुंब प्रमुखची संज्ञा भीमराव पवार साहेबांनी दिली, मला एक कुटुंब प्रमुख म्हणून हे माझ्यासाठी अतिशय गर्वाची बाब आहे. आता अतिशय गर्वाची बाब आहे की आमच्या पोलीस खात्याचा एक माणूस एवढा दिवस काम करून आणि मेहनत करून आज आपल्यासमोर एक
शासकीय पदवी ग्रहण करायला चालला आहे त्याला मी या व्यासपीठावरून या ठिकाणावरून त्याला पूर्ण आशीर्वाद देतो आणि मला एवढा आनंद आहे त्याचा मी एक्सप्रेस करू शकत नाही की आमच्या खात्याच्या आमच्या संसाराचा एक माणूस आज आमदार व्हायला तयार आहे आणि त्याला आपण सगळे पाठिंबा देणार हे तर मला शाश्वती आहे आणि आपण त्यांना इथून आता त्यांनी काही जिंकून आणणार हे सुद्धा मला माहिती आहे. त्यांनी थोडीफार आपल्याला मलाही विनंती केली. आदरणीय आणि ज्यांच्या प्रेरणेतून ही संकल्पना साकार होऊन ज्या अनुषंगाने आपण इथे जमलेलो आहोत आणि जी काही उद्दिष्ट आहेत सर्वसामान्य माणसांसाठी असे माझे आदरणीय आणि आमच्या पोलीस दलातील मी त्यांना कुटुंब प्रमुख अशी व्याख्या देईन. कारण कुटुंब प्रमुख एवढ्यासाठीच म्हणेन कारण फक्त हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीशी संबंध येतो पण आपुलकीच्या नात्यानं कुटुंबापर्यंत पोहोचणं हे कमी लोकांना जमतं. असे आदरणीय आणि आपण जो पक्ष उभारतोय त्याचे अध्यक्ष माननीय संस्थापक अध्यक्ष यावेळी अभिजित भोसले, सुरेखा भोसले, माहेश्वरी भोसले, प्रियंका भोसले, मंदाकिनी रुपवते, मनीषा बर्वे, साक्षी खाडे, भारती भोळे, मनोहर साळवे, मनोहर भोळे, कुंडलिक रुपवते, प्रेमनाथ पवार, सिंधू मोरे, दिनेश वाड, अजय पंडित आदी उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.